चला तर मंडळी, आज बनवूयात ओल्या हळदीचे लोणचे. यासाठी आपण अर्धा किलो ओली हळद आणि 100 ग्रॅम आले घेतलेले आहेत. आता हे स्वच्छ कोरडे करून किसून घ्यायचे आहेत. सर्वप्रथम कढई गरम झाली की त्यामध्ये 2 ते 3 सेकंद मोहरीची डाळ गरम करून घ्यायची आहे. आता पाऊण वाटी तेल गरम करून त्यामध्ये ही डाळ टाकून घ्यायची आहे. या डाळीमध्येच अर्धा चमचा हिंग टाकून डाळ गार होण्याकरिता ठेवायची आहे. आता किसलेल्या हळदीमध्ये 2 चमचे मीठ, तिखट, 7 ते 8 लिंबाचा रस, 1 वाटीभर गूळ टाकून छान एकत्र करून घ्यायचे आहे. लिंबाचा रस हा गाळूनच टाकायचा आहे. आता या मिश्रणावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे हे मिश्रण साईडला ठेवून द्यायचे आहे. आता 15 ते 20 मिनिटे झाल्यानंतर या मिश्रणामध्ये तेल टाकून घ्यायचे आहे व हे दोन्हीही एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. आपले बहुगुणी हळदीचे लोणचे तयार आहे. हे लोणचे शक्यतो काचेच्या भरणीतच भरून ठेवायचे आहे.